लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। मनसेचा दणका, अत्योदय कार्डधारकांना फाटक्या साड्या वाटप प्रकरणात मनसेचे अनिल हमदापुरे यांच्या तक्रारीनंतर वस्त्रोद्योग महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे पथक यवतमाळात चौकशीसाठी दाखल। यवतमाळ येथे भरारी पथकाने शहरासह ग्रामीण भागातील अत्योदय कार्डधारकांच्या व रेशन दुकानदारांकडे उपलब्ध साड्यांची तपासणी केली असता चौकशी समितीसमोर नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया मांडल्या। फाटक्या खराब साड्या मनसेकडे जमा करण्याचं आवाहन करण्यात आलं। महाराष्ट्र शासनाच्या वतीनं कॅपिटिव्ह मार्केट योजनेअंतर्गत वस्त्रोद्योग मंत्रालयाकडून सर्व अत्योदय रेशन कार्डधारकांना साडीचे वाटप करण्यात आले। एक अत्योदय रेशन कार्ड एक साडी या धोरणाअंतर्गत शासनाने सर्व राशन कार्ड धारकांना साडीचे वाटप केले, परंतु यातील बहुतांश साड्या या फाटक्या असून अगदी जीर्ण अवस्थेतल्या आहेत। मनसेला जिल्ह्यातून या साडी वाटपातील भोंगळ कारभाराबाबत तक्रारी प्राप्त झाल्या। या सर्व तक्रारीची दखल घेत मनसे अनिल हमदापुरे यांनी या प्रकाराविरोधात जिल्हा अधिकाऱ्यांना तसेच मुख्यमंत्र्यांना या संदर्भात तक्रार दाखल केली होती। संबंधित तक्रारीची दखल घेत तात्काळ चौकशी पथक नेमण्यात येऊन वस्त्रोद्योग महामंडळ आयुक्त यांनी यवतमाळ येथे वस्त्रोद्योग महामंडळाचे चौकशी अधिकारी दत्तात्रय रोहणकर व प्रवीण कोल्हे आयुक्त कार्यालय महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळ यांना तात्काळ यवतमाळ येथे संबंधित प्रकरणाची शहानिशा करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले। त्या अनुषंगाने काल यवतमाळ येथे जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार यांच्या दालनात मनसेचे अनिल हमदापुरे यांना संबंधित चौकशी पथकाची भेट घालून देण्यात आली। यवतमाळसह ग्रामीण भागात हा जो सर्व भोंगळ कारभार सुरू आहे या संदर्भात अनिल हमदापुरे यांच्यासह या चौकशी अधिकाऱ्यांनी सोबत तालुका पुरवठा अधिकारी सीमा दोंदल व इतर पुरवठा विभागीय कर्मचाऱ्यांच्या या चौकशी समिती समावेश होता। काल दिवसभर शहरातील रास्त धान्य दुकानदार तसेच ज्या अत्योदय कार्डधारकांना फाटक्या साड्यांचे वाटप करण्यात आलं होतं त्या नागरिकांच्या भेटीगाठी या चौकशी समितीने घेतल्या। या प्रकरणी अत्योदय कार्डधारक नागरिकांनी सरकारविषयी आपला रोष व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांसमोर या दळभद्री सरकारचे वाभाडे काढले आणि मनसेने या सर्व प्रकरणाची पोलखोल केल्याच्या अनुषंगाने अनिल हमदापुरे यांचं कौतुक करत संपूर्ण जिल्हाभर अशाच प्रकारचा कारभार हा साडी वाटपात झाला असल्याची माहिती चौकशी समितीला दिली। ग्रामीण भागातील काही महिलांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया नोंदवल्या। काही महिलांनी तर मनसेच्या घेतलेल्या भूमिकेचं स्वागत करत या साड्या शासनाला परत न करता थेट मनसेच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांना देऊन या सर्व प्रकरणाची पोलखोल करण्याचं आवाहन मनसेला केलं। संबंधित पुरवण्यात आलेल्या साड्या या वापरलेल्या साड्या असून चौकशी समितीच्या निदर्शनास आलेल्या अनेक साड्यांना पिकोफॉल करण्यात आलं होतं। तसेच काही साड्यांना वापरल्यानंतर घामाचे वगळ त्यावर स्पष्ट दिसून येत होते। काही साड्या चक्क फाटलेल्या स्वरूपात होत्या। या प्रकरणी ग्रामीण भागातील नागरिकांनी आपला संताप व्यक्त करत आम्ही आमच्या शेताला डुकरापासून वाचवण्यासाठीही यापेक्षा चांगली साडी लावतो अशा मिश्किल शब्दात सरकारचे वाभाडे काढले। शासनाने गोरगरिबांची यापूर्वी अशी क्रूर थट्टा कधीच केली नव्हती। बाजारात ज्या साड्या टाकाऊ म्हणून फेकतात त्याच प्रकारच्या साड्या सर्वसामान्य जनतेला वाटण्यात आल्या। आधी शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या गरिबांची क्रूर थट्टा करत सर्वसामान्य नागरिकांना वाटण्यात आलेल्या साड्या या फाटक्या असून अत्यंत निकृष्ट दर्जाच्या आहेत। या प्रकरणी बोलताना अनिल हमदापुरे यांनी शासनाच्या सुलतानी संकटांनी त्रस्त जनतेचा हा अपमान असून भीक नको पण कुत्रा आवर अशी परिस्थिती सर्वसामान्य नागरिकांवर सरकारला म्हणायची आली आहे। मनसेच्या माध्यमातून अंतर्गत राशन कार्ड धारकांना आवाहन करण्यात येतं की ज्या नागरिकांना फाटक्या वापरलेल्या खराब साड्या प्राप्त झाल्या आहेत त्यांनी मनसेकडे 9822460388 या क्रमांकावर संपर्क करण्याचं आवाहन करण्यात येत आहे। संबंधित चौकशी समितीच्या अधिकाऱ्यांनी हा सर्व अहवाल काल वस्त्रोद्योग महामंडळ आयुक्त महाराष्ट्र यांना सादर केला असून हा अहवालावर बोलताना मनसेचे अनिल हमदापुरे यांनी या प्रकरणात दोषी अधिकारी, कंपनी, कंत्राटदार व दलाल यांच्यावर कडक कारवाईची मागणी या चौकशी समितीसमोर केली।
या प्रकरणी प्रामुख्याने मनसेचे लखी छगाणी, प्रथमेश मिठे, मयूर कारंजकर, सौरभ अनसिंगकर या दौऱ्यादरम्यान उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाच्या वतीने कॅपिटिव्ह योजनेअंतर्गत वस्त्रोद्योग महामंडळाकडनं अंत्योदय कार्डधारक जे आहेत पूर्ण महाराष्ट्रातले त्यांना साडीचं वाटप, एक राशन कार्ड एक साडी याप्रमाणे वाटप करण्यात आलं होतं. परंतु दुर्दैवाने अत्यंत दयनीय परिस्थिती जगणारा अंत्योदय कार्डधारक हा या शासनाच्या क्रूर थट्टेचा बळी पडलेला आहे. या कार्डधारकांना वाटप करण्यात आलेल्या साड्या ह्या निकृष्ट दर्जाच्या, फाटलेल्या आणि मळलेल्या स्वरूपाच्या वापरलेल्या साड्या शासनाने या अंत्योदय कार्डधारकांना वाटलेल्या आहे. म्हणजे एकीकडे शासनाचा लाखो करोडो रुपयाचा चुराडा करून आम्ही काय गरिबांना आम्ही काही भेट देऊन राहिलो अशा प्रकारचे गाजावाजा करायचा, मोदीचा एकनाथ शिंदेचा फोटो छापून सर्व महाराष्ट्रभर जाहिरात करायची आणि वास्तविकतेत त्या गरिबांची थट्टा करायची, हा खूप मोठं पाप या महाराष्ट्र शासनाने केलेलं आहे. मी या ठिकाणी त्या संबंधित कंपनी आणि संबंधित ठेकेदार गुन्हे दाखल करून त्यांना काळ्या यादीत समावेश करण्याची मागणी करतो. आणि जर या तात्काळ साड्यांच्या चांगल्या प्रतीच्या साड्या या अंत्योदय कार्डधारकांना भेटल्या नाही, अंत्योदय कार्डधारकांना भेटल्या नाही, तर महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांना, यवतमाळ जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना मनसेच्या वतीने या सर्व फाटक्या साड्यांचा आहेर म्हणून आम्ही वाटप करण्याचा इशारा मी या प्रसंगी देत आहे. रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी केळापूर प्रतिनिधी हनुमान लसंते, यवतमाळ.